सकाळच्या घाईमध्ये नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. पण जर तुम्ही ही एकदा रव्यात डोश्याची रेसिपी जर एकदा बनवून बघितली ना तर तुमचं रोजच खायची इच्छा करेल बरं का. हॉटेलसारखा कुरकुरीत असा रवा डोसा कसा बनवायचा त्यासाठी फक्त काही गोष्टी लक्षात घेतल्या ना तर तुमचा पण असा मस्त असा डोसा तयार होईल. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अजिबात चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्कीच करा. चला तर करूया आपल्या रेसिपीला सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 1 कप इतका रवा घ्यायचा आहे. तुम्ही जाड रवा इथे घेतला तरी चालेल, बारीक रवा घेतला तरी चालेल. 1 कप रवा, त्यासाठी 1 कप इतकं दही घ्यायचं आहे आपल्याला. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून इतकं गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला 1 टीस्पून इतकं मीठ लागणार आहे आणि 1 टीस्पून आपल्याला साखर लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरचं एक भांडं घेऊया. याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे. लगेच याच्यामध्ये आपण गव्हाचे पीठ पण घालूयात आणि याच्यात बेसन पीठ पण घालायचं, सोबत साखर पण घालून घेऊयात. आणि आता याचं झाकण लावून आपल्याला मिक्सरला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, मिक्सर असं बंद चालू करत वाटण करून घ्या. आता याचं ना आपल्याला पूर्ण असं पीठ बनवून नाही घ्यायचं बरं का. लक्षात घ्या, आपल्यालाही हलकं थोडंसं रवाळ ठेवायचं. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं तुम्ही इथे जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या. फक्त ह्याचं आपल्याला रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. पीठ अजिबात तयार नाही करायचं याचं. थोडंसं रवाळ ठेवा आणि आता ह्याला ना आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचंय. एका बाउलमध्ये काढलं की लगेच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि दही घालून घेऊयात. दही घातलं की ह्याला व्यवस्थित असं ना फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ज्या गुठळ्या तयार होतात ना त्या गुठळ्या आपल्याला सुरुवातीला मोडून घ्यायचं आहे. लगेच घाई करू नका याच्यामध्ये पाणी घालण्याची. पाणी मी सांगते तुम्हाला किती घालायचं, फक्त दही घालून याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालूयात. पाण्याचा वापर पण इथे अजिबात आपल्याला जास्त नाही करायचा. सुरुवातीला पाणी घातलं की परत त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या गुठळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. परत थोडंसं पाणी घालायचं. तर मी तुम्हाला पाणी किती लागलं ते सुद्धा सांगते बघा. आता इथे पाणी घातलं की परत ह्याला व्यवस्थित असं 1-1.5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचंय. तर आता इथे बघा, मी ना जास्तीत जास्त 2 ते 3 चमचे पाण्याचा इतका वापर केलेला आहे. सुरुवातीला पाणी जास्त वापरू नका. हे बघा, अगदी असं टेक्स्चर राहिलं पाहिजे. एकदा झटकलं तर लगेच पीठ पडेल. या बेतानेच तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला, जास्त पाण्याचा वापर नका करू. आता एवढं पीठ आपलं म्हणजे भिजवून झालं ना की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 25 ते 30 मिनिटांसाठी फक्त आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं. जास्तीत जास्त पाऊण तास ठेवला तरी चालेल. आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते. सगळं साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तरी पण आपण एकदा नजर टाकूयात. तर इथे बघा, मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, त्यांची साल काढून घेतले. त्यासोबतच आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा लागणार आहे, तो मी असा उभा पातळ चिरून घेतलाय. हे बघा, आपल्याला इथे लागणार आहे 1/2 टीस्पून जिरे, त्यासोबतच 1/2 टीस्पून मोहरी लागणार आहे, 1 टीस्पून चणा डाळ लागणार आहे, 1 टीस्पून उडदाची डाळ लागणार आहे, पाव टीस्पून हिंग घेतलाय, 1/2 टीस्पून हळद घेतले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतले, त्यांना असं अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं लागणार आहे, थोडीशी कोथिंबीर घेतले, चवीनुसार मीठ लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला तेल लागणार आहे आणि थोडंसं पाणी सुद्धा लागणार आहे. फोडणीसाठी आपल्याला पहिल्यांदा एक कढई गरम करायला ठेवायची आहे गॅसवरती. कढई गरम झाली की लगेच त्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. तर तेल जास्त नाही, 1 ते 1.5 टेबलस्पून इतकंच तेल घाला याच्यामध्ये. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी घालायची. गॅसची फ्लेम पूर्ण कमी ठेवा. मोहरी घातली, मोहरी चांगली तडतडली की लगेच जिरे घालून घेऊयात. जिरे फुलले की लगेच त्याच्यामध्ये चणा डाळ घालायची, उडदाची डाळ घालून घेऊयात, सोबतच कढीपत्ता पण घालायचा. आता ह्याला ना एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. लक्षात घ्या, डाळी इथे आपल्याला जास्त भाजायच्या नाही आहेत. लक्षात घ्या, कारण डाळी जर तुम्ही अगोदरच भाजल्या ना तर त्या पुढे करपून जातील. मिरची घातली की परत त्याला काही सेकंद परतवून घ्या, जेणेकरून मिरची सुद्धा भाजून निघेल. आता ह्याच्यात हिंग घालायचा आणि हळद घालायची. आता हिंग आणि हळद सुद्धा चांगले आपल्याला भाजून द्यायचे. हिंग आणि हळदीमधला कच्चेपणा निघाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. आणि आता ह्याच्यामध्ये कांदा चुरून घालायचा आहे. तुम्ही कांदा अगोदर घातला, हिंग आणि हळद नंतर घातली तरी चालेल, काय हरकत नाही. फक्त आपल्याला हळद आपण इथे थोडी जास्त वापरली आहे, त्याच्यासाठी हळदीमध्ये जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे, म्हणून आपण कांद्यासोबत हिंग आणि हळद दोन्ही सुद्धा एकत्र आपण भाजून घेणार आहोत. तर कांदा अगदी नरम भाजून घ्यायचा. कांदा आपल्याला जास्त लालबुंद होईपर्यंत नाही भाजायचा, हलकासा कांदा भाजून घ्यायचा आपल्याला इथे. 1-1.5 मिनिटं फक्त कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा. गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आपल्याला. तर हे बघा, कांदा सुद्धा आपला चांगला भाजत आला. तर हे बघा, कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे. आता ह्या स्टेजला ना आपल्याला याच्यामध्ये ना अगदी थोडंसं इतकं ना पाणी घालून घ्यायचं. जास्त पाणी नका घालू, 2 ते 3 चमचे इतकं पाणी जास्त होईल आपल्याला, इतकंच पाणी घालायचं. फक्त तळाला थोडंसं पाणी घालून घ्यायचं
आणि आता याच्यामध्ये ना मी बटाट्याच्या फोडी घातलीत. लक्षात घ्या, तुम्हाला जर बटाटा असा हाताने सुरून घालायचा असेल ना तर तसा पण तुम्ही घालू शकताय. मी याच्यामध्ये फोडी अशा कट करून याच्यामध्ये घातलेल्या आहेत, तसं वापरलं तरी चालेल. आणि इथे जर तुम्हाला बटाटा स्मॅश करायचा असेल ना, स्मॅश करून घेतला तरी चालेल, कसाही घालू शकता, तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे तुम्हाला बटाटा याच्यामध्ये कसा घालायचा. बटाटा घातला की परत एकदा त्याला व्यवस्थित असं आपल्याला चांगलं परतवून घ्यायचंय. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आणि परत याला एकदा व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. मीठ घातल्यानंतर एकदा चव घेऊन बघा मिठाचं प्रमाण कसं आहे. आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची. झाली आपली बटाट्याची भाजी तयार. कोथिंबीर घालायची आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, बटाट्याची भाजी सुद्धा आपली तयार झालेली आहे. अगदी झटपट तयार होतं, अजिबात वेळ लागत नाही बरं का. करून बघा तुम्ही पण एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं. याला आता साईडला ठेवून देऊयात. आता आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवायची. त्यासाठी मी खोबऱ्याचे काही पीस घेतले 10 ते 12. 2 टेबलस्पून इतकी चणा डाळ घेतली, भाजकी चणा डाळ. 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायचेत. थोडीशी इथे मी कोथिंबीर घेतलेली आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता तडका सांडण्यासाठी साहित्य काय लागणार ते सांगते. पाव टीस्पून इथे आपल्याला मोहरी लागणार आहे. 2 ते 3 मी ते ना कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत आणि 2 पिंच इतकी म्हणजे ना आपल्याला हिंग लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे तुकडे काढून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये डाळ घालून घेऊयात आणि मिरच्या पण घालून घ्यायच्या. लगेच याच्यामध्ये कोथिंबीर घालायची, मीठ घालूयात आणि अगदी थोडंसं मी इथे ना पाणी घातलेलं आहे. वाटण करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं जेणेकरून खोबरं वगैरे काही अख्खं राहायला नको. तर हे बघा, वाटण झालं आपलं करून. तर किती घट्ट राहिलेलं, अगदी एवढं घट्ट नाही ठेवायचं आपल्याला. आता याच्यामध्ये ना मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते. तर ही चटणी ना मी जास्त पातळ नाही केलेली, अगदी कमी प्रमाणात तुम्हाला सांगितले. पातळ करायची तर ती इडलीसोबत छान लागते, डोश्यासोबत पातळ चटणी अजिबात चांगली नाही लागत, म्हणून मी घट्टच ठेवलेली आहे चटणी. तरी पण तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार ठेवू शकता. तर इथे मी अगदी घट्ट ठेवली, जास्त पातळ नाही ना जास्त घट्ट ठेवली नाही. आता याच्यावरती आपण एक तडका घालून घेऊयात. तर इथे बघा, मी तडका पॅन गॅसवरती गरम करायला ठेवला आहे. आता याच्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात आपण. तेल टाकलं की लगेच त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली, हिंग घालूयात आणि कढीपत्ता घालायचा. आता गॅस बंद करूयात आणि हा सरसरीत तडका आपल्या चटणीवरती घालून घेऊयात. तर हे बघा, चटणीवरती घातला की त्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, झटपट आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तोपर्यंत आपण आपला डोश्याचं बॅटर बघूया कसं तयार झालं आहे. तर हे बघा, रवा जेव्हा आपण भिजायला ठेवतो की नाही अर्धा पाऊण तास, तोपर्यंत रवा आपला खूप छान भिजला जातो. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला पाण्याचं प्रमाण अगदी कमी टाकायला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर हे बघा, एकदा परत त्याला 1 मिनिटासाठी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला पाणी घालायचं. तर पाणी किती घालायचं तेही मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. त्यासाठी नीट लक्ष देऊन बघा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला तर 1 लाईक मात्र नक्कीच करा. तर सगळ्यात पहिल्यांदा ह्याला व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये गुठळ्या नाही राहायला पाहिजेत, हे फक्त एवढी काळजी घ्या. व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं. हे बघा, अजून सुद्धा पाण्याचं प्रमाण कमीच आहे याच्यामध्ये, मी तुम्हाला सांगते. थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये अजून घालून घेऊयात. सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर अजिबात करू नका बरं का. जेवढं लागेल त्या बेतानेच पाणी आपल्याला घालायचं. मी पाणी किती लागेल ते सुद्धा सांगते तुम्हाला. हे बघा, अगदी असं पाहिजे पाणी आपल्याला. मी एकदा पळीमध्ये घेऊन दाखवते तुम्हाला. तर हे बघा, पळीमध्ये घेतलं ना की डोश्यावरच्या तव्यावरती जेव्हा आपण बॅटर सोडतो तर ते असं सुटलं पाहिजे, एकदम कंटिन्यू बॅटर पडलं पाहिजे. अजिबात थेंब 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 पडेल असं नाही पाहिजे आपल्याला. तर हे बघा, अगदी असं पडलं पाहिजे बॅटर, त्या हिशोबानेच तुम्ही घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला पाव टीस्पून इतका सोडा घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालायचं याच्यामध्ये. आणि परत ह्याला एकदा व्यवस्थित असं आपण फेटून घेऊयात. परत चांगले 1 ते 1.5 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं बरं का. इथून सोडा घातला ना की अजिबात थांबायचं नाही. सोडा घातल्यानंतर 1 मिनिटं किंवा 1.5 मिनिटं जास्तीत जास्त व्यवस्थित असं चांगलं त्याला फेटून घ्यायचं. सोडा घातला ना की हे बॅटर असं फुगून येतं चांगलं. तुम्ही बघू शकताय की सोडा घातल्यानंतर आपलं बॅटर किती छान असं फुगलेलं आहे. आता हे बघा, अगदी असं ठेवायचं आहे आपल्याला बॅटर याचं. आता गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्या. आता इथे बघा मी काय केलंय तुम्हाला दाखवते. तर इथे ना मी एका कांद्याला की नाही असं फोर्क लावून घेतलेला आहे. बघा, कांद्याला एक असं फोर्क लावून घेतलाय. त्याला तेलामध्ये डीप करायचं आणि याच्यावरती लावून घ्यायचं. आता माझ्याकडे सुद्धा ब्रश आहे, मी ब्रशने लावलं असतं, पण बऱ्याच जणांकडे ब्रश अवेलेबल नसतो. तर तुम्ही हे घरी करू शकता. एका कांद्याला असं फोर्क लावा किंवा फोर्क पण नसेल तर चाकूमध्ये असा कांदा रोवला तरी चालेल. तेल फक्त व्यवस्थित असं पॅनला लावून घ्या जेणेकरून डोसा चिकटायला नको. तर पहिला डोसा बऱ्यापैकी सगळ्यांचाच बिघडतो. आपला बघूया डोसा कसा तयार होतोय. तेल व्यवस्थित असं लावून झालं की डोशाचं बॅटर व्यवस्थित असं चांगलं फेटून घ्यायचं आणि बॅटर ह्याच्यावरती एका ठिकाणी सोडायचं आणि पटकन जसं की आपण नॉर्मली जसं डोसा बनवतो की नाही तसं गरगर त्याला चांगलं असं फिरवून घ्यायचं. तर हे
हे बघा, डोशाचं बॅटर आपलं सोडून झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. डोशाचं बॅटर सोडताना गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून डोसा सोडायचा बरं का. लो टू मीडियम ठेवायची आणि हँडलला पकडून ना हा तवा आपल्याला असा हळूहळू फिरवून घ्यायचा, जेणेकरून ना डोसा व्यवस्थित असा सगळ्या ठिकाणी भाजला जाईल. खालच्या ठिकाणी ना त्याला असं ब्राउनिश असा कलर आला पाहिजे, एक लक्षात घ्या. हे बघा, ब्राउनिश असा कलर आला ना की वरच्या बाजूने त्याला ना तेल लावायचं. कुरकुरीत डोसा करायचं तर हे नक्की करा बरं का. जर तुम्हाला कुरकुरीत नाही करायचा ना तर मग तुम्ही सुरुवातीला त्याला अगदी कमी गॅसवरती भाजला ना काही सेकंद, तरी पण तुमचा डोसा नरम होऊन जाईल. तुमच्या घरामध्ये कोणाला वयस्कर लोक असेल ज्यांना खाण्यासाठी प्रॉब्लेम असेल ना, तुम्ही त्यांच्यासाठी तसा डोसा करू शकताय. आता मी तुम्हाला दुसरा डोसा करून दाखवते. तर दुसरा डोसा करताना सुद्धा ह्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं. तर हा डोसा थोडासा पण मोठा बनवणार आहोत, तर व्यवस्थित असं पूर्ण काढोकाठ त्याला तेल लावून घ्यायचं. आणि आता याच्यावरती डोशाचं बॅटर अगोदर फेटून घ्यायचं व्यवस्थित भांड्यामध्ये, आणि नंतर हे बॅटर याच्यावरती आपण आता सोडून घेऊया. तर आता मी हा मसाला डोसा बनवणार आहे, तर बघून घ्या तुम्ही. तर हे बघा, बॅटर सगळं व्यवस्थित पसरवून झालं की गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि परत ह्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित असं ब्राउनिश होईपर्यंत ना पूर्ण भाजून घ्यायचं. खालच्या बाजूने चांगला भाजला पाहिजे. डोसा ना असं ऑटोमॅटिक आपला जागा सोडायला लागतो, ऑटोमॅटिक मोकळा होतो. तुम्हाला मोकळा करायची सुद्धा इथे गरज नाही पडणार. व्यवस्थित असं भाजून झाला की आता याच्यावरती तेल लावून घ्यायचं सुरुवातीला. आणि जी आपण बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे ना, ती बटाट्याची भाजी इथे मी एका बाजूला अशी व्यवस्थित अशी सोडून दिलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता दुसऱ्या बाजूने आपण ह्याला आता व्यवस्थित असं फोल्ड करून घेऊयात. तर हे बघा, किती मस्त असं कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे. आणि कुरकुरीत डोसा करण्यासाठी ना ह्या टिप्स नक्की व्यवस्थित फॉलो करा, तुमचा सुद्धा डोसा असं परफेक्ट तयार होईल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा सुंदर रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.